हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता। तर आज आमची ट्रिप चालली म्हणून आम्ही सगळेजणी उठून डब्बा वगैरे बनवून आपले डब्बे पकडून कॉलेजमध्ये गेलो। सर्वजण आलेच होते। नंतर महादेवाच्या गजराने आमच्या ट्रिपची सुरुवात झाली। आम्हाला बसमध्ये समोसे दिले। समोसे खाऊन मस्त एनर्जी घेऊन मस्त डान्स करत आणि एन्जॉय करत आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवर पोहोचलो। रावणवाडी। तिथे अंबा मातेचे दर्शन केलं। छोटासा डोंगर चढला आणि खाली तलाव होता। तलावामध्ये मेलेल्या मच्छ्या होत्या, पण ही खादाडी पोरगी त्यांनाही सोडत नव्हती। तिथं मस्त फोटोज वगैरे काढलेत आणि नंतर जेवणाची तयारी केलोत। आम्ही मुलींनी झाडू वगैरे मारला। नंतर त्यांनी कबड म्हणून जेवणाची सुरुवात केली। जेवण झाला नंतर आम्ही फ्रेंड्स वगैरे फोटोज काढलोत, रील्स काढलोत आणि नंतर आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटकडे जायला निघालोत। मला खूप झोप लागत होती, पण कोणी मला सुखानं झोपूच देत नव्हतं। नेक्स्ट स्टॉप होता आमचा घोशीकोट। इथून माहिती वगैरे घेतली। नंतर टीचर स्टॉपसोबत आणि फ्रेंड्ससोबत फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि नंतर आम्ही नेक्स्ट स्टॉपसाठी निघालो। आता आमच्या गाण्याच्या भेंड्या सुरू होत्या बसमध्ये। गाणं म्हणता येऊ का नको येऊ, पण फुल कॉन्फिडन्सनं म्हणणारी मी। खूप एन्जॉय करत आम्ही अंबोऱ्याला पोचलो। नंतर गोकुळनी मला त्या भौगोलिक स्थानाबद्दल माहिती सांगितली आणि नंतर आम्ही सगळेजण दर्शनासाठी गेलोत। दर्शन घेऊन खाली आलोत। तिथे सगळीकडे मस्त दुकानं लागली होती, पण मी तर काहीच घेतली नाही। नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही भेल बनवली। हे शंतनू सर आणि हा कान्हा या दोघांनी खूप छान भेल बनवून दिली आम्हाला। आणि अख्खा ट्रिपभर मला ब्लॉगर म्हणून चिडवणारे आणि माझी ॲक्टिंग करणारे हेच ते दोघे, मला त्रास देणारे। नंतर बढियापैकी भेल वगैरे खाली सर्वांनी। नंतर संध्याकाळ झाली आणि आम्ही ब्रिजवर गेलो। वरती जायची तिकीट काढली आणि आम्ही वरती गेलो। तिथे सर्वजण फोटोज वगैरे काढले आणि फोटोज वगैरे काढले, मस्त मज्जा केली आणि नंतर बसकडे आलोत। नंतर मग सर्वजण बसमध्ये आलोत। पुन्हा नाचत गात आम्ही नागपूरला आलो। अशी सर्वांसोबत मज्जा करत आमची ट्रिप